सगळीकडे म्हणते बाई चोर सुटले चोर सुटले. कोण म्हणतं माळसाकुऱ्याला येऊ राहिले, कोण म्हणतं बागलवाडीला येऊ राहिले. आणि शेळ्या तर आता काय वळायच्या सोडून द्यावा. हां, ह्या पोराला म्हणले जाय तू वळती देऊन येत, त्याचा आवाज येईना बाई. कुक्का करीना आणि काका करीना. आणि असं वाटतं या साबरीच्या आडुशाला जावा तरी व्या वाटतं बाई. 4-2 चोर जर भेटले तर आपल्याजवळ काय म्हणा हे सोडून डुप्लिकेट. पण म्हणत्या बाई डुप्लिकेट असल्यावर लय मारी त्या बाईनं हागली तर का हागली आणि का हागली तर पातळ का हागली. म्हणजे ती कोणा बी टेन्शन बाई. काय यांच्यासाठी कामवा माणसानी. काय काय बाय तर म्हणत्या बाई जर धरलं डुप्लिकेट जर निघालं तर लय हाग्या मार द्या त्या बाई म्हणे गजरे. आणि डुप्लिकेट दिलं तर म्हणत्या उन्हाळभर तू काय केलं. म्हणजे काय आता उन्हाळभर काय यांच्यासाठी तानातानी करावा माणसानी. पोटाला जाळी तर माणूस आणि डाक करीत बाई. बाई माणसाचा जीव कसा राहतो. तो कुशल मला त्या साबरात जायचं सुद्धा बी वाटत बाई. मी कुशल या गाड्या येणारे जाणाऱ्या मोज येते बाई. डोक्याला टेन्शन. हा ना, काय खरं नाही बाई. हे पोरग बी देतं वळती मग आई तू बस इडन आई याचा तपास नाही काहीच नाही. गंगाराम ए गंगाराम दिसा नाही बाई. हे पोर लईच लांब गेलं काय काय न कपड्या कुठं आहे कुठं नाही काय माहिती. मागच्या हप्त्यामध्ये 2 बकऱ्या हरवल्या. मग कुत्र्यांनी धरल्या का काय कोणाने आल्या काय माहिती. शेळ्यांना जशी नजरच लागली बाई. मानवाकडी केले का मरत सुटले. कुठं कुठं डोकं लावा बाई. काय घरचं झालंय थोडं येईने धाडलं गोड ते निघालं वार गोड. विशाल आपला याला दिसला का? तो याल्याने ना म्हैसला जाम केले होते बरं का. अरे तो दिसला ना मला दिसला ना मारूनच टाकेल त्याला. नाही त्याच्यानं डायरेक्ट आठवून टाकेल मी. का बरं? म्हैस एवढी जाम केली उठता आहे ना त्या म्हशीला माहितीये का. 1000 रुपये सड घेतो आम्ही लावायचं. काय नको काय खरं नाही रे बाबा. म्हणजे तू फुकट फाकट हे करून घेतलं का? एवढं 12 बोड्याचं आहे ते बाबा बाबा प्रवास कधी तू ते सारखंच काय याला तू सारखंच. अरे 1000 रुपये एक म्हशीचे घेतो. तू बी जवानीत ना त्या याल्याचाच बाप होता. काय गेल्याचा बाप होता? हा निश्चय या बाईकडे जाय त्या बाईकडे जाय. काय मग किती बाय आठवलं तो जवानीमध्ये खरं सांग. जवानीत राहते ते जवानी. बरं बेगा होता ऐक ना. तर जवानीत किती बाय आठवलं. जवानीत काही करतो माणूस. काही करतो म्हणजे भरपूर बाया होत्या. मला एक पटाना तुला एवढे पटायचे कसं काय? पटायच्या म्हणजे कला आहे आपल्यात. काय शिकलंय पटवायची. ती माझ्यात नाही मला शिकव ना मग. मग आता ते काय आता शिकवायला तू निवांत ये माझ्याकडे. निवंत नाही मला आता शिकव. आता काय तुला काय नागर वाढायचंय का? नाही नाही बाया पाठवायच्या म्हणजे काय सोपं नाही राहत बाबा. बरोबर तसं फार अवघड काम आहे. मला काय आता ट्रेनिंग देतात काय? ट्रेनिंगच आहे त्याच्यात. हा का? हो ट्रेनिंगच आहे. काय नेमकं मला सांग. एखाद 2 तर क्ल्यू दे. एखाद 2 क्ल्यू दे. एखाद्या बाईला डायरेक्ट म्हणून पाय ना पुरीला एखाद्या काय म्हणाल नाही म्हणाल नाही तर हा म्हणाल. ती नाही म्हणली तर नाही म्हणली. हा का? त्या गजरीच्या पोरीला पाहू का प्रपोज मला. हा हा गजरीची पोरगी आहे बहुत जोरात. काय दिसती मला लय भारी. इतकी आवडती मला ना काय सांगावं. गजरीपेक्षाही भारी ओठतच नाही. नाही काय नाही हो. जायचं दररोज संध्याकाळ सकाळ संध्याकाळ तिकडे घरावून जायचं. गेल दोडा काय ते ना ती गंमत काय होती ऐक ना. तिला संध्याकाळी एखाद्या हॉटेलला घेऊन जाय. नाही ना ती येत नाही कुठं. ती तिच्या आईला लय घाबरते. असं का? आणि का रे तिच्या दोघाकडे चालू होती ना. ती जुनी बात झाली ती. आता ती शिरप्याकडे. हा मग काय रे तिची पोरगी आहे. ती पोरगी कोणाची? ती आता काय सांगते. म्हणजे तिचे एवढे भाव झाले का? आता मला त्याच्या आधीचं काय माहिती. तुझ्याकडे किती दिवस होते? माझ्याकडे काय नव्हती 5-7 वर्ष होती. 5-6 वर्ष हाकली ती. हा मग नंतर ती 2 वर्ष लेख एवढा मोठा शिरप्याकडे गेली. एवढा मोठा लोड 6-7 वर्ष. मग प्रेम होतं आमचं तेवढं. तू इथं लोड बेरिंगच गेली असन. लोड बेरिंग नाही हो. तिचा स्वभाव वेगळा आहे त्याच्यामुळं लोड बेरिंग कशी काय जाईल. लोड बेरिंग कम्प्लीट आहे. मग ते लोड काय सोपा आहे का तो? हा एवढा उंच दिपाड लोड तो. काही नाही काही नाही. बरं मी काय म्हणतो म्हणतो ऐक ना. तू चालतो का रे आता? आता काही तसं काही कामाला काय एवढं काही हे नाही आपल्याला. माझं मला माहिती. माझं सगळं सांगत बसू का?
काय आता तू काय पोरा सोरासारखा आहे तुला बाई सांगत काय सांगत ते ती पोरग बिरग जाऊ दे, आपण हा. दोस्त आहे, आपण दोस्त आहे. ही पोरग बिरग खड्ड्यात अरे. गेलं तो याला नाही बाई, या इकडं उडू राहिला ते या चंपीच्या म्हशीवर उडू राहिला तो. काय ही चंपीनं म्हैस कधी आणून सोडली इकडे हा? चंपीनं तीच इकडं वाहत तो इथे होता याला. हा. ती आहे ना अशी हानीत गेली, हानीत घेऊन गेली. तिची म्हैस लावायची होती, मग ते म्हशीवर उडवायला नेला तो. ती आहे तिकडे कोण? ती हा, चंपी. मग आहे ना. मग तिचाच बेत पाहतो यायला मला सकाळी भेट नाही, थकावलं. तिला म्हणा तो म्हैस लावली ना मला तू लावून द्या मला. नाही ती नाही ती काय हाचीच आयडिया करतो. नाही हो ती लय कठीण बाई. देते मला माहिती, असं का मला माहिती. यायला लय अवघड आहे पण देईन ती. पाहतो म्हणून मी पण तुला देते की नाही ते नाही माहित भाऊ. मला नाही द्यायची पण चंपी तिला सांग, तिला असं करत अशा असं करू का आणि खार राहते तिची ती लय बेकार बाई आहे ती ट्राय तर करून पहा. मला ना हा. सामान्य उराली तू जाय बरं इथून पहिले. पण मी आता पाहून येतो तिकडं चंपीकड जावं मा सामान्य उरायला मला इथं न्यायचे शेजारी जातो मी. काय गोंठा घातलं यांना बी उलट्या पालट्या स्कूटी दिसू राहिली, येऊ राहिली वाटतं. आले बरोबर चालू करू पहिले कॅडबरी शेळ्या तर डोंगरात सोडून दिल्यात. तर काय करावं म्हणत होतो, चांगल्या शेळ्या विकून टाकू आपण, काय गरज नाही आपल्याला शेळ्यांची. तरी नको, बऱ्याच शेळ्या आपल्याला. बाबा त्या शेळ्या वाचून राहिले काय माहिती. आता दिवस आहे का शेळ्या सांभाळायचे. कुठं दिसानं झालं इकडं पण शेळ्या. काय वर गेल्या का काय सगळ्या डोंगरात काय माहिती बाबा. चला आता वरती जाऊन राऊंड मारून यावं, आता काय करायचं. आईला कुठे गेला काय नाही तो याला सकाळचं पाहून थकलो मी तर इकडे तरी या इकडे दिसते बा गजरी मला तिला विचारावं तरी काय आहे सकाळपासून वन हिंडतो इकडून तिकडून सगळं गाव पालथं घातलं. बाय बोकेंदळ का आला की इकडे. हा काय चाललं काय चालणार बसले. आपला याला दिसला का याला हा तो का काय मला उडवायचा आहे का काय. अरे सकाळपासून गेला तो याला मग तो का काय मी मध्ये ठुलाय. दररोज आहे ना तो 2-4 हजाराचा धंदा करतो. का आला मच्छी लावायचा तो याला. हा कोणत्या आता हाय बी काय म्हातारपणा मध्ये तो काम करीना. हा मग आता याला ठुला, आता त्यांचंच पाहून नेत्र सुख घ्यायचं का मी तुम्हाला दुसरा काय उद्योग. नाही याला आता कधी सकाळपासून तुम्ही पाहते याल्याचा आणि म्हशीचं आणि मी पाहते बोकड्याचं आणि खपुड्याचं. नाही पण मला आज काय आहे, याला जाऊ दे सापडेल तो येईल आपाप कुठून तरी असेल तो इडच नाही का. एखादी निघेल म्हैस इकडं आणून सोडायची ना बरोबर वासनी. नाही येईल तो बर का. पण मला वाटत आज काय मला जरा कणी मूड झाला होता काचा घेऊ करून इतक्यात. आणि 2 वर्ष कुठं खपले होते तुम्ही. चाल कुठं चाल काय डोकं बी कावड झालं का काय. जाऊ इकडे अहो तुम्ही 2 वर्ष झाले सोडले मग मी शिरप्या ठुला. शिरप्याने सकाळ दुपार संध्याकाळ त्याच्या बायकोला डाऊट येऊ नये म्हणून त्यांना 2 शेळ्या घेतल्या. कुशल त्या 2 शेळ्या काम आवरलं का घेऊन यायचं. आमचा दिवसभरामध्ये 7-8 टाइम राऊंड व्हायचा. नाही चाल आज लय मूड आता झाला. नाही आता ती नाही चाल. नाही म्हणते. चाल अहो ही नाही म्हणती म्हणे चाल कुठं चाल. आज कधी लय मूड झाला. जमणार नाही. नाही चाल चाल तुमचं 2 वर्षापूर्वीच पोपट मिट्टू करायचा बंद झाला होता ना. आता काय देणं आलं आता बरोबर हे झाला. चाल कस काय तू चालतं खरी तू लयदीची भेट नाही आता 2 वर्ष झाले ना. काही त्याची काय कुठं तेला ना मालिश करून आणत्या काय पोपटाची. तू आता लय दिवसांनी भेटल्यामुळे मूड आला मला खरं. पण का हो हा तुमच्यावाला पोपट मानाचा मेंढा टाकायचा आता काम करतो का. एकदम काय बोलत जोरात. हा हा नाही इकडे मला नको डोकू चाल तिकडे चाल. कुठं नाही वतव तुमच्याच्याने काय. चाल मला मूड आले मी काय करायचं तो काय बोकडे उडून घेऊ चाल चाल शेळ्यांमधला. चाल चाल बो हा चाल नाही होणार नका. हा
काय 5 मिनिटाचं काम आहे. तुमच्यात नाही राहिला आता काय चाल. अहो, शिरप्याचं ही एवढी कठीण तुम्हाला सांगते. हं. शिरप्याचं एवढं लांब साटाक होतं तरी ते सुद्धा बधीर करून ठेवलं तिने. ते सुद्धा तिनं कायमच यजबार करून टाकलं. शिरप्या मर देऊ. शिरप्या तुमची मरेल काय तो. चीज आहे? शिरप्या मरेल. काच शिरप्या मरेले. लय जीव चालला त्याचा दारू पिऊन पिऊन. 2 महिने 2 वर्ष तुम्हाला सांगते. तुम्हाला मी सोडलं ना, हं. शिरप्या अशी तब्येत खुश करायचं तिच्यावाली माहिनी तिची. हं. चाल ना अरे, तू पाय काय म्हणशील पाय. अशी AK-47 एकदा चालू केली ठाक 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 ठाक. आ आ आ काय सांगू तुम्हाला बाई. तू फक्त चाल. तुम्हाला सांगते एकदा ठाक 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 ठाक. आ आ आ ऐक आ आ आ ऐक. बंदूक खाली लूजच पडत नव्हती. चाल आपली 156 चाल. काय करता ते AK-56ला बंदूक गंज तुमची लांब लचक पण तिचा उपयोग नाही ना काही. चाल बा तुला ती काय अशी आता- होतच नाही, अशीच राहते. तू चालतं खरी. काला ती नको म्हणते आता. नाही चाल चाल. आज लय मूड झाला. नाही हो, मी नाही, आता नाही. 3 दिवस झाली तुम्हाला सांगते. हं. अशी निवांत बसेल होते. माग मन जायचं इकडं तिकडं पण ही नको म्हणते. ही नको म्हणते. नाही नाहीच म्हणते, काहीच नाही. बोलतच आपाप तयार होईल. नाही म्हणती ना. तू पाय एकदा तिनं जर हे केलं ना नाहीच म्हणते ती. एकदा काय तिचा ना खरा तुमच्या पोपटामुळेच मूड हाफ झाला. असं का. शिरप्यानं काही नाही केलं 2 वर्षात. बाई 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 गंज तिचा मूड हाफ झाला होता पण तिला परत मूड आणलं होतं शिरप्याने. तू चाल बा आज आज आहे ना लय दिवस हे झाले. खोट. हं? हा शिरपतराव काय सांगू. आणि जाऊ तुमचं दे. अवगंज या इड होते काय चाटायचंय. नाही चाल. अरे आज आहे ना अरे ए ते जाऊ दे बा. हा ते झालं असेल काही एखाद टायमाला हा पण चला आता. करायचंच का. हा अहो पोरी येईल महासंघ. पोर ते आता काय आपल्याला 5 मिनिटाचं काम आहे. 5 मिनिटं हे बाई नको मग तिकडे जाऊ द्या. मग आता काय अर्धा तास पोर आलं मग लागू द्या ना अर्धा पाऊण तास. चल मग अर्धा पाऊण तास लागू द्या. चल ताकद तवर रात असली तर हा. चला बाई. हा चल आणि जर तेवढं जर अर्धा तास जर नाही चाललं तर मी हा. फटका मारीन त्याच्यावर. मग चल. पोपटाची मान एकदा फटाक जर खाली वाकावली तर परत वर येणार नाही. हं, हाताना फटका मारून जर त्याने तू मानाचा मेंढा खाली नाही टाकला हं. ती साबर कांडी तोडील. अहो ते आणि रेटणार त्याच्यावर नाही. जेव्हा फटका मारीन आणि हा. मग तो चिक त्याच्या शेंड्याला चोळून देईन मी. हा तू चल. तू मग चल पा आता. कसं टारा फुगत. तू चालतं घरी. जायचंच का हा करायचंच. करायचं हे एकदा विचार घ्या हात ठेवून. का आता हात ठेवून विचारा त्याला. हात ठेवून हात ठेवले मी. हं? हात चला बरं ठेवेल. मला पाव दे. किती चाला ते मला पाव दे. चला चालतं. हा. काय चला घ्या करून. भेटले पण तुम्ही मला. चला ऐक तिकडून या तुम्ही तिकडून या. अरे बाबा काटा टोचला रे. काटा टोचला हा ना कसा काय. तसंच तू कशाला गेली होती तिकडे. लगवीला गेले होते बाबा. बसायला गेले आणि काटा लय टोचला? हा ना काढलास का. काढला. काटा पुरा नाही निघाला. काटा टोचला म्हणते. याला दिसला का याला आपला हा याला याला बर तुम्ही कुठं होते. वरून आलो ना तिकून. हा का ह्याला याला पाहायला गेलो होतो. लाख्या डोंगर पालता घातला पण ह्याला काहीच नाही दिसला मला तर. सकाळपासून जायला याला पाहायला आलो होतो. सकाळपासून पाहताय का. हा वाजलं किती आता सकाळपासून पाहताय. वाजले आता तर 3:15. जेवण नाही अजून करेल सकाळचं. याल्या पायी. अहो लागला असेल एखाद्या म्हशीच्या नादी. तुमचा ह्याला तुमच्या वाणीच वास चाळा. नाही, तुम्ही जसे गल्लीच्या आळीच्या गबळीला तुम्ही वास घेत हिंडत तसं तुमचा याला नाही डोंगराला वास घेत हिंडतो. नाही याला काय आहे, काहीतरी कोणतरी खोडत केली. अहो एक दिवस तर माझी शेळी दाबली होती त्याना. असं ना तिचा वास घेतला. शेळीचं शेळी नाही. दाबली. त्याला ते दरवाजे ना दररोजची सवय आहे त्याला. हा 7-8-10 म्हशी येते दररोज. बाई पा धंदा 4-5-6 हजारात धंदा होतो. हा ना दररोज. त्याला काय शेलाजीत खाऊ घाली त्या काय. नाही बाई लय अवघड तमाशा आहे बाई तुमच्या याल्याचा. काय ते ह्याला मर्दे आहे
हा. तुला काटा कुठं टोचला बघू आता अवघड जागेला टोचला तुला ते बघू ना पायात टोचलाय कुठं पायात नाही अवघड जागेला मुतायला बसत होते आणि मग टोचलाय. हे तर कसा काटा टोचल हा जातो मी दिसला तर पास. हा हा तुम्हाला तर म्हणले एखादी म्हैस इकडे आणून घाला आपाप वासा नाही येईन. तो वासाळ्याच तो सारखा. ह्याला हरवलाय हा का घरी चाललाय मग अहो अरे हरवला असन. मग हरवला जर असता तर हा घरी गेला असता का अरे गणत्या तिकडून आला पार त्या पुढच्या डोंगराकून मग तिकडच्या डोंगरात हरवला तर इकडे काय काम होतं त्याचं? शोधित शोधित आला बाबा. तू लय प्रश्न करीतो बाबा लोकांवरून. तू उगाचच वाऱ्यानं वापसत सुटला. माझं डोकंच फिरलंय आता तर चाल शेळ्या कुठं वरे शाळा आहेत वर आहे ना. हा चल नेरी करून घेऊ. अरे हा मला भूक लागली. चल एक तर काटालाही जबरदस्त टोचला बाई. काटा टोचला असा कसा टोचला मला त्या काट्याचं टेन्शन आलं लय आता. गपकन टोचला काटा. चल दवाखान्यात डॉक्टरकडे जाऊ नाही नाही काय नाही आता संध्याकाळी शेळ्या घरी नेल्या का मग त्याला आहे ना मी गुळाचा ठणका देईन गुळ गरम करून. चाल नेरी करून घेऊ. चाल लय खाय चालता येईना बाई. 2 वर्ष झाले मला काटा टोचेल नव्हता. एकाएकी काटा टोचला. 2 वर्ष काटा टोचला नाही हा ना. आणि आता काटा टोचला हा चल हळूहळू ये. काटा पण कसा काय असा टोचला काय माहिती ती हा. जायचं तर आता मी इकडं बसते तू खाली जाऊन त्या बाबडीला भाकरी बांधेल ती आण वय. जाय खाली वय. काय मला काय कळलं झालंय नक्की काय आहे, आईची भानगड काय आहे. माझं डोकं चालायचं बंद झालंय. काटा टोचलं म्हणजे अवघड जागी कसा काटा टोच आईला माझ्या मनात पण शंका वेगळीच यायला लागली. याचा पण हेल्या हरवला यो इथनं लगेच कसा पळाला. काय आहे याचा तपास लावला पाहिजे बरं का आपल्याला. चला आपण आहे ना तपासावरच लागतो.